नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाइम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. ट्रेडसेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दररोजचे जे व्हिडिओ आहेत ते बघत राहा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून भरपूर काही शिकायला मदत होईल. ओके, आजचं मार्केट जर आपण दिवसभर बघितलं तर मार्केटची ओपनिंग कॅन्डल तुम्ही बघा. ओपनिंग कॅन्डल म्हणजे 16 जूनची ही पहिली कॅन्डल जवळपास जर तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट करून बघितली तर 150 पिप्सची कॅन्डल झाली. त्याच्यानंतरनं पहिली कॅन्डल 150 पिप, त्यानंतरनं सेकंड कॅन्डलसुद्धा ग्रीन इनडिसिजन कॅन्डल आपण सेकंड कॅन्डल म्हणू शकतो 4 आवर्समध्ये. आणि थर्ड जी कॅन्डल आलेली आहे ती पूर्ण बुलिशनेस एकदम दर्शवते. ओके, बुलिश कॅन्डल तयार झाल्यानंतरनं चारही कॅन्डल जवळपास 500 पिप्सच्या कॅन्डल तयार झालेल्या आहेत. 500 पिप्सची मुवमेंट अपसाईडला आलेली आहे. एक्झॅक्टली जी लेवल आपण ड्रॉ केलेली परवा त्या लेवलवरूनच मार्केटमध्ये एक फॉल बघायला मिळाला आपल्याला. नेक्स्ट कॅन्डल जी झाली 4 आवर्सची त्यांनी 200 पिप्सची मुवमेंट डाऊन साईडला दिलेली आहे. ओके, सो मार्केटमध्ये उद्याच्या दिवशीच म्हणजे 17 जूनला नक्की काय मुवमेंट येणार आहे ते मी आधी तुम्हाला सांगतो. माझं प्रेडिक्शन काय असणार आहे 17 जूनला बघा. आता प्रॉपर या मार्केटने लिक्विडिटी घेतलेली आहे. प्रिव्हियस 4 आवर्सची कॅन्डल जी होती 4334 या लोची एक्झॅक्टली लिक्विडिटी घेतली आहे. जर ही एक प्रॉपर आपल्याला लेवल मिळते 4335 जर मार्केट ही लेवल क्रॉस करून खाली आलं तर 100% मार्केट अजून सेल साईडला पुश करू शकता. जर तुम्ही स्विंग ट्रेड करत असाल तर हा 200 पिप्सचा एसएल लावून ओके नेक्स्ट टार्गेट तुम्ही 530 पिप्ससाठी जाऊ शकता. हे सेकंड टार्गेट असेल ॲक्च्युली तुमचं. पहिलं टार्गेट 1:1 तुम्हाला मिळतं आहे आणि सेकंड टार्गेट हे. आणि मे बी जर हा गॅप फिल झाला तर तुम्हाला मोठं टार्गेट इथं बघायला मिळू शकतं. कारण नेक्स्ट लोसुद्धा मार्केटमध्ये एक्सपेक्टेड आहे. कारण बघा मार्केटनी दरवेळेस एक नवीन लो क्रिएट केला आहे. हा लो याच्यानंतर हा लो, आता हा लो. आता एक पुलबॅक घेऊन इथून जर सेलिंग आली तर मार्केट जवळपास 3800 या लेवलकडं देखील येऊ शकतं. ओके, सो या मोठ्या सेलिंगसाठी तुम्ही तयार राहा. अदरवाईज बायर्स ज्यांना बाईंग साईडला इंटरेस्टेड आहेत जे ट्रेड करण्यासाठी, एक मिनट हे सगळं अंडू करून घेतो मी. जे बाईंग साईडला इंटरेस्टेड आहेत ट्रेड करण्यासाठी तर आता लिक्विडिटी ग्रॅप अप केलेली आहे बघा. ओके, लिक्विडिटी घेतलेली आहे मार्केटने. आता ही एक इम्पॉर्टंट लेवल म्हणजे 4342 ही एक इम्पॉर्टंट लेवल तुम्हाला मिळते. ओके, ही इम्पॉर्टंट लेवल काय तर प्रिव्हियस ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच वेळा मार्केट या लेवलला टॅप करून फॉल आलेला आहे मार्केटमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 ऑलमोस्ट 8 टाइम्स फॉल आलेला आहे. ठीक आहे, या लेवलच्या ब्रेकआउटला एक्झॅक्टली ब्रेकआउटला तुम्ही दरवेळेस जेव्हा ही लेवल ब्रेक करेल तेव्हा एक मिनिट जेव्हा ही लेवल ब्रेक करेल तेव्हा तुम्ही 40 ते 50 पिप्सचा एसएल लावून एक ट्रेड प्लॅन करू शकता अपसाईडला. ठीक आहे, पहिलं टार्गेट तुमचं असणार आहे हे 280 पिप्सचं. आणि जसं मार्केट अपसाईडला येईल तसं टार्गेट वाढवत नाही. जर स्विंग ट्रेड प्लॅन करायचा असेल तर एक्झॅक्टली तुम्हाला 140 पिप्सचा एसएल लावून तुम्ही या लेवलच्या वरती एक बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. ठीक आहे, व्यवस्थित ट्रेड्स प्लॅन करा आणि प्रॉफिट्स सोडू नका गाईज. ओके, चलो, थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. उद्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.